हाऊसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, मसालेदार, हॉटेल स्टाईल आणि तोंडाला पाणी सुटेल अशी स्वादिष्ट चिकन हंडी, तीही पूर्णपणे कुकरमध्ये। या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे मसाल्यापासून चिकन शिजवण्यापर्यंत सगळं काम एकाच कुकरमध्ये होणार आहे, त्यामुळे वेळही वाचेल आणि चवही अप्रतिम येईल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम चिकन मॅरिनेट करून घेऊया। मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, 2 ते 3 चमचा दही आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चिकन छान मिक्स करून मॅरिनेट करून ठेवूया। जोपर्यंत आपला मसाला तयार होईल तोपर्यंत चिकन छान मुरेल। आता आपण मसाला बनवून घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 लहान चमचा जिरं, 2 मोठे टोमॅटो, 3 मोठे कांदे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 4 इंच आलं, 1 मूठभर कोथिंबीर। आता गॅसवर मी इथे कुकर ठेवला आहे आणि आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यावर 1 लहान चमचा जिरं, त्यामध्ये चिरलेला कांदा घालून 5 ते 6 मिनिटे किंवा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घाला। त्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकत्र परतून घ्यायचंय। हे मिश्रण अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचंय। जर मसाला कुकरच्या तळाला चिकटायला लागला तर थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे मसाला चिकटणार नाही आणि व्यवस्थित शिजेल सुद्धा। हवं असल्यास कुकरवर झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे शिजवू शकता। मसाला पूर्ण शिजल्यावर तो पूर्ण थंड होऊ द्या। थंड झाल्यावर हा संपूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे। आणि हो मित्रांनो, आता तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर कृपया होम वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तुमचा प्रत्येक सबस्क्राईब आम्हाला अशीच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो। आता चिकन हंडी बनवूया। त्याच कुकरमध्ये 2 ते 2.5 चमचा तेल घाला। आता त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 ते 3 तमालपत्र, 2 तुकडे दालचिनी आणि 2 वेलदोडे घालून काही सेकंद छान परतवून घ्या। आता तयार केलेली मसाल्याची पेस्ट कुकरमध्ये घाला। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। 1 कप पाणी घातलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। यामुळे मसाला अतिशय छान शिजतो आणि त्याला तेलही व्यवस्थित सुटतं। आता कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान शिजला आहे आणि त्यातून तेलही व्यवस्थित सुटलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाला कुकरच्या तळाला अजिबात चिकटलेला नाही। आता या तयार मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घाला आणि अगदी 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा चिकन मसाला घालून सर्व साहित्य छान एकजीव करा। आता त्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घालून कुकरचं झाकण लावा। आता आपल्याला पहिली 1 शिट्टी हाय फ्लेमवर द्यायची आहे। त्यानंतर गॅस लो फ्लेमवर करून आणखीन 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत। अशा प्रकारे एकूण 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा आणि कुकर पूर्णपणे थंड होईपर्यंत तसेच ठेवून द्या। आता कुकरचं झाकण उघडून पाहूया। तर बघा किती सुंदर मसाल्यातून तेल सुटलं आहे। चिकन अगदी मऊ, रसाळ आणि परफेक्ट शिजलेलं आहे। आता वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूया। अशी आपली झटपट, मसालेदार, सुगंधी, हॉटेल स्टाईल आणि अतिशय स्वादिष्ट चिकन हंडी सर्व करण्यासाठी तयार आहे।
गरमागरम चपाती, नान, भाकरी किंवा जीरा राईस सोबत याची चव अगदी अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही झटपट कुकरमध्ये बनणारी चिकन हंडी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि होम वाईब्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आम्हाला अशाच चविष्ट आणि सोप्या आणि घरगुती रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. भेटू.